मित्रांनो, आज 31 डिसेंबर 2024 वर्षाचा शेवटचा दिवस. उद्या आपण 2025 या वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे व सुखासमाधानाचे जावो ही शुभेच्छा. त्याचबरोबर शेअर बाजारातून तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षाही जास्त भरभरून पैसा मिळावा. बाजार जसा पडणार आहे तसा वाढणारही आहे. पडणाऱ्या बाजारात धीरानं संयमानं राहून बाजारात टिकून राहण्याचं सामर्थ्य तुमच्या अंगी येण्यासाठी तुमच्या बुद्धीचे निर्णय हे अचूक असावेत ही शुभेच्छा. येणाऱ्या ह्या 2025 या वर्षामध्ये एक कमेंट आली होती की पुढच्या वर्षामध्ये कोणत्या क्षेत्रावर फोकस करायला पाहिजे, कोणते शेअर घ्यायला पाहिजे. तर अभिजित पडवाल सरांची ती कमेंट होती. तर एकंदरीत जर सांगायचं झालं तर ग्रीन एनर्जी आहे, त्याच्यामध्ये सोलरमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो, कारण पुढेही ते क्षेत्र वाढणारच आहे. त्याचबरोबर आहे इलेक्ट्रिक व्हेकलसुद्धा फोकसमध्ये राहू शकते. इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये सुद्धा आपण गुंतवणूक करू शकतो. त्याच्यानंतर डिफेन्स ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण लक्ष देऊ शकतो. त्याच्याबरोबरच होम फायनान्स हे क्षेत्र सोडता येणार नाही. होम फायनान्स ह्या क्षेत्रावरही आपलं लक्ष असलं पाहिजे. तेही शेअर आपल्याला चांगला परतावा मिळवून देऊ शकतात. त्याचबरोबर EMS म्हणजे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस म्हणजे सेमीकंडक्टरसाठी हे क्षेत्रसुद्धा चांगलं आपल्याला फायदा करून देऊ शकते. तसेच IT व केमिकल हे क्षेत्रही आपल्याला चांगला परतावा देऊ शकणार आहे. त्याचबरोबर बाजाराशी संबंधित जसे शेअर आहेत, जसं की एंजल वन असेल किंवा फिनटेक असेल, अशा शेअरमध्ये सुद्धा आपण जर लक्ष ठेवलं आणि गुंतवणूक केली तर हे सुद्धा आपल्याला चांगला परतावा येणाऱ्या ह्या 2025मध्ये देऊ शकतात. तर ह्या अशा क्षेत्रावर आपण लक्ष ठेवून त्याच्यामध्ये जर गुंतवणूक करून टिकून राहिलो तर बाजार निश्चित आपल्याला पैसा बनवून देणार आहे. आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी बाजाराची क्लोजिंग फ्लॅट पाहायला मिळते. सेन्सेक्स 109 अंकानं मायनस आहे. निफ्टी 13 अंकानं प्लस आहे. निफ्टी बँक 65 अंकानं मायनस आहे. तर निफ्टी मिड कॅप 100 हा 36 अंकानं मायनस आहे. बाजार जरी प्लस मायनस दिसत असला तर पोर्टफोलिओ हा माझा प्लसमध्ये बंद झालेला आहे. तुमचाही थोडासा प्लसमध्येच बंद झाला असेल. सकाळी पोर्टफोलिओ बराच मायनस होता, पण शेवटी कव्हर झालं आणि शेवटी पोर्टफोलिओ हा प्लसमध्ये बंद झालेला आहे. ठळकमध्ये 2024चे शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स 110 अंकांनी घसरला आहे. निफ्टी 23,650च्या खाली बंद झालेला आहे. यावर्षी 2024पर्यंत देशांतर्गत बाजारात आज शेवटच्या दिवशी चांगलीच अस्थिरता दिसून आली. IT समभागाच्या दबावाखाली बाजार रेड झोनमध्ये राहिला, परंतु फार्मा, PSU बँक आणि ऑइल अँड गॅस समभागाच्या बळावर सेन्सेक्स एकदा इंट्राडे लोवरून 600हून अधिक अंकांनी सावरला आहे. ग्रीन झोनमध्ये पोहोचला, मात्र ही वसुली टिकू न शकल्याने ती घसरली. व्यापक स्तरावर इक्विटी बेंचमार्क निर्देशांक रेड झोनमध्ये असूनही स्मॉल कॅप समभागामध्ये चांगली खरेदी झाल्यामुळे एकूण गुंतवणूकदाराच्या संपत्तीत वाढ झालेली आहे. निफ्टी 50चा जर चार्ट पाहिला तर काल जिथं क्लोजिंग होती तिथंच आजही जवळपास क्लोजिंग असलेली इथं तुम्ही बघू शकता. ही रेड कॅन्डलची जी खालची लेवल आहे त्याच्याही खाली आज बाजार गेला होता, परंतु चांगली बाईंग आल्यामुळे बाजार काल जिथं क्लोज झाला होता जवळपास तिथंच आज क्लोज झालेला आहे. त्यामुळं आता उद्या बघू. पहिला दिवस आहे वर्षाचा. मला तरी वाटतंय उद्या एक चांगली ग्रीन कॅन्डल इथं लागू शकते. बघूया उद्या काय होतंय. तर आज एक IPO लिस्ट झाला युनिमेक एरोस्पेस. ह्या IPOनं 74.92 एवढी लिस्टिंग गेन दिलेला आहे. 1373 हा सध्या ट्रेड करत आहे. आज एक तुम्हाला बातमी द्यायची आहे. KPI ग्रीन एनर्जी हा जो शेअर आहे बऱ्याच जणांकडे हा असू शकतो. त्याचं बोनस शेअरची रेकॉर्ड डेट जवळ आलेली आहे आणि ती रेकॉर्ड डेट आहे 3 जानेवारी 2025. म्हणजे अजून 3 दिवस बाकी आहेत, परंतु शेअर हा 2 जानेवारीलाच खरेदी करावा लागेल. तेव्हा 3 जानेवारीला तो आपल्या रेकॉर्डला राहील. KPI ग्रीन एनर्जीने एकाच 2च्या प्रमाणात म्हणजे 2 शेअरवर 1 शेअर बोनस मिळणार आहे. इथं तुम्ही बघू शकता 2 शेअरवर 1 शेअर हा बोनस मिळणार आहे. जर तुमच्याकडे 5 शेअर असतील तर त्याला तुम्ही 6 करू शकता किंवा 4 करू शकता. 1 विकू शकता किंवा 1
तुम्ही खरेदी करू शकता. तर समभागामध्ये ठेवा, म्हणजे 2 शेअरवर तुम्हाला 1 शेअर हा भेटू शकतो. 3 जानेवारी ह्याची रेकॉर्ड डेट आहे. 2 जानेवारीपर्यंत तुम्ही हे सगळं करू शकता. KPI ग्रीनचं जर आपण पाहिलं तर KPI ग्रीन एनर्जी यांनी गुंतवणूकदाराला किती पैसा बनवलाय तर इथं बघू शकता. 2020ला म्हणजे 4 वर्षापूर्वी जवळपास 4-4.5 वर्ष झालेत, ₹3.67 हा शेअर होता. आता बोनस मिळाल्यानंतर हा जो ₹3.67 आहे ना, हा कमी होईल. ₹2.20-25 आसपास इथं ती आकडा येईल. तो बोनस मिळाल्यामुळं ही जी आपली किंमत असते ती हळूहळू कमी होत जाते. तर बोनसच्या नंतर ही किंमत कमी होईल. ₹2.20-25 आसपास इथं आपल्याला किंमत दिसेल. ही बरोबर 10 जून 2020लाच तर बोनस मिळणार आहे. तर आता जर आपण पाहिलं तर 10 जून 2020ला ₹3.67 असलेला शेअर आज ₹850 आसपास ट्रेड करत आहे. बघू शकता ₹815 आसपास ट्रेड करत आहे. तर ह्या शेअरनं किती पैसा बनवला इथं तुम्ही बघू शकता. 28,891 इतके रिटर्न दिलेले आहेत तुम्ही 4च वर्षात बघू शकता. 10 जून 2020 तर 9 ऑगस्ट 2024 म्हणजे हा जर टॉप धरला, हा इथं धरला, तर ह्या 4 वर्षामध्ये कंपनीनं एवढा पैसा बनवून दिलेला आहे. आणि एवढा पैसा बनवल्यानंतर कंपनी थोडीशी आता विश्रांती ह्या कंपनीनं घेतलेली आहे. परंतु इथून कंपनी वर जाऊ शकते. आणि सध्या कंपनी बघू शकता 200 DMAच्या जवळ मिळत आहे. डेली मूव्हिंग ॲव्हरेज जे 200चं आहे त्याच्याजवळ कंपनी ट्रेड करत आहे. आणि इथं शेअर होल्डिंगमध्ये जर पाहिलं तर इथं FII 2.77% होते, ते 9.95 जवळपास 10% FIIनं खरेदी केलेली आहे. त्याचबरोबर DI सुद्धा आता 1.5% आलेली आहे. आणि पब्लिक जी होती 42.71 45.55 इथं होती, ती 39.80 आलेली आहे. म्हणजे FIIनं आणि DIनं खरेदी केलेली आहे. चार्ट जर बघितला तर हा डाऊन ट्रेंड जो होता त्याचं इथं ब्रेकआउट झालं आहे. तिथंच त्याच ह्याच्यावर सपोर्ट घेतला आहे. आणि कंपनी सध्या साईडवेजमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु त्याचबरोबर हा जो रेजिस्टन्स होता तो इथं तोच रेजिस्टन्स फेस करत कंपनी हळूहळू खाली जात आहे. तर ह्याचं ब्रेकआउट झाल्यानंतर सरळ हा एक मोठा यू पॅटर्न कंपनी बनवणार आहे. तर ह्याचं जसंच ब्रेकआउट होईल 840च्या आसपास किंवा 830च्या वर कंपनी निघाली तर कंपनी इथून वर जाऊ शकते. ग्रीन एनर्जीमध्ये ह्या कंपनीनं पैसा बनवून दिला आहे, अजूनही ही पैसा बनवू शकते. त्याच्यानंतर अजून एक ह्याच क्षेत्रातली दुसरी कंपनी आहे KP ग्रीन इंजिनिअरिंग. इथं तुम्ही हे नाव बघू शकता. 560 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. आणि लिस्टिंगपासून आतापर्यंत 166% रिटर्न ह्या कंपनीनं बनवून दिलेले आहेत. इथं बघू शकता लिस्टिंग झालेली होती 22 मार्चला. इथं तारीख बघा, इथं लिस्ट झालेली आहे. आणि एकदा वर गेल्यानंतर तिथून आता ही साईडवेज कंपनी चालत आहे. ह्या कंपनीचं जर पाहिलं तर सोलरमध्ये ही कंपनी 44% महसूल ह्या कंपनीचा सोलरमधूनच मिळतोय. हे बघू शकता. जाळीदार टावर आणि उपकेंद्र संरचना 34%, केबल ट्रे आणि आर्थिंग साहित्यामध्ये 6%, हे बाकी सगळं तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये महसूल किती मिळतो हे सगळं तिथं दिलेलं आहे. परंतु सोलरमध्ये हा सगळ्यात जास्त महसूल या कंपनीला याच्यातून मिळतो. आणि इथं जर पाहिलं आपण तर ही कंपनी सध्या 560 वर ट्रेड करत आहे. हा जवळपास 2.5%च्या वर ही कंपनी वाढलेली आहे. इथं बघू शकता. आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर 2,800 करोडचं मार्केट कॅप आहे. आणि 54चा PE, ROC 29.8, ROE 23.7, फेस व्हॅल्यू 5ची आहे, 217ची प्रॉफिट ग्रोथ आणि 66.6ची प्रमोटर होल्डिंग आहे. आणि नवीन कंपनी लिस्ट झालेली 3च क्वार्टर इथं पाहायला मिळतात. मिड इन PEच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे. आणि जे सेल्स आणि प्रॉफिट इथं आपल्याला चांगले पाहायला मिळतात. सेल्स बघू शकता 2020ला 49चे 500च्या वर गेलेले आहेत. नेट प्रॉफिट 2 करोडचं हे 52 करोडपर्यंत आलेलं आहे. सेल्स आणि प्रॉफिट बघितलं तर आपल्याला ट्रिपल डिजिट पाहायला मिळते. इथंही पैसा बनेल. कंपनीमध्ये जर आपण गुंतवणूक केली आणि सध्या कंपनी साईडवेज आहे तर ह्या कंपनीत गुंतवणूक केली तर पैसा बनवून देऊ शकते. परंतु एक ही अडचण आहे, ती सांगतो मी तुम्हाला पुढे. रिझर्व बघितलं तर 254 करोडचं रिझर्व आहे आणि 151 करोडचं कर्ज कंपनीवर आहे. अडचण ही आहे की ही कंपनी लॉटमधली आहे. इथं बघू शकता KP ग्रीन इंजिनिअरिंग लिमिटेड इथं नाव आहे. आणि ही कंपनी लॉटमधली असल्यामुळं 250च क्वांटिटी आपल्याला कमीत कमी खरेदी करता येते. इथं बघू शकता 560 सध्या
ह्या कंपनीचं प्राईस चालू आहे आणि पैसे किती लागतात तर 1,40,100 रुपये आजच्या किमतीला हे लागू शकतात. तर ही फक्त अडचण आहे. परंतु ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी जर ह्या कंपनीत पैसा लावला तर ही कंपनी निश्चित बनवू शकते. कारण हिचं जे क्षेत्र आहे, कार्य करण्याचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र इथून पुढेही वाढणार आहे आणि त्या कंपनीला काम मिळणार आहे, प्रॉफिट वाढणार, कंपनी चांगलं काम करणार आहे. त्यामुळं आपलेही शेअरची प्राईस वाढणार आहे आणि मार्केट कॅप फक्त 2,000 करोडचा असल्यामुळं ही कंपनी फायदा बनवून देऊ शकते. चार्ट जर बघितला तर लिस्ट झाल्यापासून इथं लिस्ट झाली होती कंपनी, बघू शकता जवळपास 200 रुपयाला आणि तारीख होती 22 मार्च 24ला. त्याच्यानंतर सरळ वर गेली जवळपास 750-800च्या आसपास, परंतु तिथून कंपनी ही साईडवेज चालत आहे. तर ही गुंतवणुकीची संधी असते, अशा वेळेस गुंतवणूक केली पाहिजे. फक्त अडचण मी तुम्हाला सांगितली की कंपनी लॉटमधली आहे. जेव्हा लॉट ब्रेक होईल त्यावेळेस आपण बघू ह्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी मिळते का. तर त्याच्यानंतर अजून एक कंपनी आहे EV क्षेत्रामध्ये, ही चांगलं काम करू शकते आणि बऱ्याच इलेक्ट्रिक बस आपल्याला रस्त्यावर दिसत आहेत. तुम्ही बसला असाल, मी बसलोय. चांगल्या बस ह्या कंपनीनं बनवलेले आहेत. 1447 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक 11,800 करोडचं मार्केट कॅप असलेलं बघू शकतो आपण आणि 106चा PE पाहायला मिळते. 14.8चा ROE पाहिलं तर 8.77, फेस व्हॅल्यू 4ची आहे. 44.8ची प्रॉफिट ग्रोथ आणि 50%ची प्रमोटर होल्डिंग आहे. हिचं जर पाहिलं तर ही कंपनी 200 DMAच्या खाली मिळत आहे. इथं बघू शकता तुम्ही, हे 200 DMAच्या खाली ट्रेड करत आहे. ही काळी रेष जी आहे ती 200 डेली मूव्हिंग ॲव्हरेज आहे, त्याच्या खाली कंपनी आपल्याला भेटत आहे. सेल्स पाहिले तर काही अडचण नाही. 2013 पासूनचे 70 करोडचे सेल्स हे 1469 करोडपर्यंत आलेले तुम्ही इथं बघू शकता आणि 2 करोडचं प्रॉफिट हे 114 करोडपर्यंत आलेलं आहे. सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही चांगले आहेत, इथं बघू शकता आणि गुंतवणूकदारालाही पैसा बनवून दिलेला आहे. 10 वर्षात 1,00,000 कोटी ह्या कंपनीनं केलेले आहेत. 58चा CAGR मिळाला तर 1,00,000 1 कोटी होता 10 वर्षात. हिनं 59चा CAGR बनवून दिलेला आहे 10 वर्षात. 5 वर्षामध्ये 53चा, 3 वर्षामध्ये 22 आणि चालू वर्षामध्ये 5%चा CAGR या कंपनीनं बनवला आहे. म्हणजेच चालू वर्षामध्ये ही कंपनी चाललेली नाही. बॅलन्स शीटमध्ये बघा, रिझर्व्ह जर पाहिलं तर 949 करोडचं रिझर्व्ह आहे. कर्ज जर पाहिलं तर 187 करोडचं कर्ज पाहायला मिळते. चार्ट बघितला तर कंपनी इथं हा रेजिस्टन्स होता, इथं ब्रेकआउट झाला आणि त्याचा सपोर्ट घेऊन सपोर्टच्या जवळ कंपनी मिळत आहे. 1446 वर कंपनी ट्रेड करत आहे. 1400चा हा सपोर्ट आहे. तर सपोर्ट जवळ खरेदी केलेली कंपनी आपल्याला भविष्यामध्ये चांगला फायदा बनवून देऊ शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला. ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या. नवीन वर्षामध्ये चांगला पैसा तुम्हाला बाजारातून मिळो ही अपेक्षा आहे. बरोबरच हा व्हिडिओ असा बंद करूया. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.